जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्याने मोठी दुर्घटना घडली आहे। एका मंदिराच्या परिसरातील शेडची भिंत वादळी वारा वादळी पावसाने पडून आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, तर काही भाविक गंभीर जखमी झाले असून जखमींना जतमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती। भाविकांची मोठी गर्दी होती। वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे भाविकांनी शेडच्या भिंतीचा आडोसा म्हणून आसरा घेतला, पण भिंत चिराच्या दगडाच्या बांधकामाची होती। वाऱ्याच्या तडाख्याने भिंत कोसळली, त्यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी, इतर 15 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। जत प्रशासन व पोलिसांची तातडीने धाव घेतली असून जतचे प्रांताधिकारी नष्टे यांची घटनास्थळी भेट, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवलं आहे। मृतांपैकी 3 जण विजापूर तालुक्यातील व 3 जण जत तालुक्यातील आहेत। शंकर आबा लोखंडे पांडोझरी, मंगल भाऊसो मोठे पांडोझरी, संजूबाई राम चौधरी पांढोझरी, कोंडिबा गेजगे दरीबडची, तर विजापूरमधील 2 मयत असे एकूण आतापर्यंत 6 मयत झालेत। आज जत तालुक्यामध्ये मोठेवाडी येथे यात्रेच्या निमित्तानं काही भाविक आले होते। सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे। तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत। जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे। बाकीचे बरेच जण जखमी आहेत। त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संक सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत। माननीय जिल्हाधिकारी सांगली, माननीय प्रांताधिकारी जत, माननीय DYSP जत, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी तिथं आणि जे काही सरदार पाटील, आमचे सगळे त्या गावचे सरपंच, उपसरपंच हे सगळे मदत कार्यामध्ये सहभागी आहेत। अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे। ज्यांचा यामध्ये मृत्यू पावला आहे त्यांच्यासाठी मी परमेश्वरचरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। जे जखमी लोक आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार व्हावा यासाठी सर्व प्रशासन मदत करत आहे। परत एकदा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यातली जी लोक मयत झालेली आहेत त्यापैकी 4 लोक जत तालुक्यातील आहेत। पांडोझरीचे 3 लोक आहेत, दरीबडचीचे 1 आणि 2 मुलं 12-13 वर्षाची ही कर्नाटकमधली आहेत। तर ही खूप दुर्दैवपूर्ण घटना घडलेली आहे। आम्ही या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि जखमींना उपचार कसे चांगले मिळतील याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। आज मोठेवाडी आसंगीतुर्क येथे मरगुबाई यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असते, त्याप्रमाणे आज देखील लोक हजर होते। मात्र अचानक आलेला सोसाट्याचा वारा याच्यामुळे आणि पाऊस याच्यामुळे जे बांधकामाधीन जे काही पत्रे होते ते अचानक वारा आल्यामुळे पत्रे उडून पडल्यामुळं, त्या भिंतीवर पडल्यामुळं काही ठिकाणी भिंत पडली आणि ते भिंत काही लोकांच्या अंगावर पडल्यामुळे आपल्याकडे 6 लोक मयत आहेत। आत्तापर्यंत 6 लोक मयत आहेत। काही विजापूर डोमनाळ इथले आहेत, काही दरीबडचीचे आहेत आणि काही पांडोझरीचे आहेत। त्याचबरोबरीनं 20 ते 25 लोक आहेत ते जखमी आहेत आणि या सर्वांवर जखमींच्यावर उपचार विविध ठिकाणी सुरू आहेत। काही संखमध्ये जखमींना ॲडमिट केलेलं आहे, काही जतमध्ये आहेत आणि काही विजापूरला देखील ॲडमिट केलेलं आहे। प्रशासन सर्व या नागरिकांच्या संपर्कात आहे आणि काही मदत लागेल त्या सर्व मदती आम्ही करू। त्याचबरोबर येथील सर्व नागरिकांना देखील माझी आता विनंती आहे की इथं आणखी वारा आणि पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथं कोणी थांबू नये। सर्वांनी तात्काळ आपापल्या घरी निघून जावं। प्रशासन इथून पुढची सर्व काही कार्यवाही ते करून घेईल, त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं। मोठेवाडी येथे सोसाट्याचा वारा आणि पाऊस या दोन्हीच्या याच्यामुळं पलीकडच्या शेडवरचा पत्रा उडून पाठीमागच्या शेडवर पडला आणि त्या पाठीमागच्या शेडवरची पूर्ण भिंत, फाउंडेशन सोडून पूर्ण भिंत ही कोसळलेली आहे आणि त्या कोसळल्यामुळं कमीत कमी 6 जण या ठिकाणी जागीच मृत्यू झालेले आहेत। 15-20 जणांची प्रकृती थोडी, काही जणांची त्यामध्ये गंभीर आहे। सगळ्यांना हॉस्पिटलला हलवलेलं आहे। नक्कीच खूप दुःखद ही घटना आहे आणि आम्ही जे मृत्यू झाले त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण समाविष्ट आहोत। आताच प्रांत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच की शासनाच्या परीने जी काही
मदत असेल ते नक्की होईलच. पण आत्ताच आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सुद्धा आता फोन आला होता. आमदार साहेबांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं आपले पेशंट आपले गेलेत तिथं आमदार साहेब स्वतः कॉन्टॅक्ट करत आहेत. सगळ्याला तिथं कॉन्टॅक्ट करून तिथं धीर देण्याचा व काही तिथं लागेल ते आश्वासन देण्याचं आमदार साहेबांनी सुद्धा तिथं चालू केलेलं आहे. नक्कीच जे मयत झालेत ते आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेट देतोय. ही दुःखद घटना आहे. या दुःखद घटनांचा सगळ्यांना आम्ही नक्कीच खूप चुकीच्या पद्धतीनं घडलं या निसर्गाच्या कोण सांगू शकत नाही. पण नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे काय आता आजार आहेत जे काय म्हणजे ज्याचा कोणाचा पाय मोडला आहे, कोणाचा हात मोडला आहे, कोणाचं डोकं फुटलं आहे याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. आणि नक्कीच ज्या ज्या ठिकाणी पेशंट तिथं ॲडमिट झालेत आम्ही त्या ठिकाणी भेटी देऊन नक्कीच तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना कशी मदत मिळेल याच्याकडे आपण हे करतोय. आणि जे मयत झालेत नक्कीच प्राणसाहेब इथं आलेत त्यांचा पंचनामा होईल आणि त्याच्या पद्धतीनं जी शासनाची काय जी कारवाई आहे नक्कीच प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल अशी मी ग्वाही देतो.